नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर घरी अगर तुमच्या पिकलेली केळी आहेत आणि तुम्ही विचार करताय की या पिकलेल्या केळ्यापासून काय बनू शकते, तर विचार करू नका. आज मी तुमच्यासाठी त्याच पिकलेल्या केळ्यापासून बनवलेली एकदम नवीन रुचकर अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला ही फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत. तर सर्वात आधी आता आपल्याला या केळ्यांची सगळी साले काढून घ्यायची आहेत. त्यानंतर आता ही केळी आपल्याला गोल गोल आकारमध्ये कट करायची आहेत. तर मी ही गोल आकारमध्ये कट करत आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकारमध्ये ही कट करू शकता. तर आता मी ही केळी गोल आकारमध्ये कट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे. तर तुम्ही ते बारीक रव्याच्या जागी तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. तर मी ते 2 चमचे साखर घेतलेले आहे. तर तुम्ही ते साखरेच्या जागी गुळाचा पण वापर करू शकता. त्यानंतर फ्लेवरसाठी आपल्याला याच्यामध्ये 1 वेलची घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर मी ते हे सगळे साहित्य एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तर तुम्ही ते तुपाच्या जागी तेल पण वापरू शकता. तर हे तूप आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे जे रव्याचे वाटण आहे ते घ्यायचं आहे आणि अर्धे या भांड्यामध्ये घालायचं आहे. तर ज्याप्रमाणे आपण थालीपीठ बनवतो त्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये हे पेस्ट घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग म्हणून हे सगळे जे केळ्याचे स्लाइसेस आहेत ते ठेवायचे आहेत. तर मी या रेसिपीमध्ये ते केळ्याचा वापर केलेला आहे. तर तुम्ही ते सफरचंद नाही तर दुसऱ्या कोणत्याही फळाचा वापर करू शकता. तर मी ते सगळे केळ्याचे पीसेस ठेवलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे जे रव्याचे वाटण आहे उरलेले ते सगळे याच्यावरती घालायचं आहे. तर व्यवस्थित या स्लाइसवरती आपल्याला हे वाटण ओतायचं आहे. त्यानंतर आपल्याला या रेसिपीवरती एक प्लेट ठेवायची आहे आणि एका बाजूने 2 मिनिटापर्यंत ही फ्राय करून घ्यायची आहे. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि ही रेसिपी एका बाजूने फ्राय झालेली आहे. त्यानंतर चमच्यानी व्यवस्थित आपल्याला ही पलटवायची आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण 2 मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पिकलेल्या केळ्याची ही रुचकर अशी रेसिपी बनवून एक डिझर्टच्या रूपामध्ये सर्व करू शकता. तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.